मी मुलांना हे विचारलं होतं, की तुमच्या आई-वडिलांमधील क्वालिटीज कोणत्या आहेत आणि जे पालकांमधली तुम्हाला गोष्ट जी आवडत नाही, ते मला सांगा किंवा लिहा. तर म्हणजे एव्हरेज मुलांनी असं लिहिलेलं होतं, की माझे पप्पा घरी आले, की पहिलं मोबाईल पाहतात आणि जर मी त्यांच्या जवळ गेलो, तर ते मला रागवतात किंवा चिडतात आणि माझ्याबरोबर ते खेळत नाहीत. तर तुमच्याच मुलासमोर तुम्ही मोबाईल बघताय आणि त्या मुलाकडून अपेक्षा करताय, की स्क्रीन टाईम त्याचा कमी झाला पाहिजे किंवा त्यांनी मोबाईल पाहिला नाही पाहिजे. तर कृपया प्रत्येक पालकांनी घरात आल्यानंतर मान्य आहे, तुम्ही कंटाळलेला असता, तुमचा स्ट्रेस कमी करायचा असतो म्हणून तुम्ही मोबाईल पाहता. परंतु मुलांच्या समोर मोबाईल न पाहता कोणती ना कोणती तरी ॲक्टिव्हिटी करा किंवा त्यांच्याबरोबर खेळा. आणि याच इन्सिडन्सवर मी त्यांना 9 ऑक्टोबर हा टपाल दिन आहे. आता टपाल हा शब्द सुद्धा तुम्हाला माहिती नसेल. टपाल म्हणजे पत्र, लेटर. 9 ऑक्टोबरला टपाल दिन होता आणि हा जो आहे की जेव्हा आई-बाबा घरात येतात, तेव्हा फोन घेतात आणि आम्ही त्यांच्या जवळ गेलो तर आम्हाला रागवतात. म्हणून मी त्यांना असा विषय दिलेला होता, की आता दिवाळीची सुट्टी आहे आणि तुम्ही त्यांना लेटर लिहा. तर मुलांनी इतकं सुंदर लेटर लिहिलं, की "आई-बाबा आम्हाला तुमच्याकडून काही नको. आम्हाला दिवाळीचे फटाके नको, खेळणी नको, पण आम्हाला तुमचा वेळ द्या मोबाईल सोडून." कारण बऱ्याच मुलांनी असं मला सांगितलं, की आई-बाबा आम्हाला वेळ न देता जेव्हा ते फ्री बसतात, तेव्हा मोबाईलच हातात घेतात. तर कृपया त्या मुलांचे इमोशन ओळखा आणि दिवाळीच्या सुट्टीत त्यांना मोबाईल सोडून त्यांना वेळ नक्कीच द्या. ही रील कशी वाटली ते नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा अँड सेव्ह करा. धन्यवाद.